मेरे सपनों की रानी कब जय शिवराज जय भीम भावनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनलवरती भावनो. आत्ता जो तुम्ही डेमोमध्ये व्हिडिओ बघितला असाच आपण ट्रेंडिंग लव स्टेटस क्रिएट करणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला एक ॲप्लिकेशनची गरज पडणार आहे ज्याचं नाव आहे काइन मास्टर. ते तुमच्याकडे नसेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथनं जाऊन तुम्ही डाउनलोड करू शकता. आणि जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज झालेलं आहे भावनो ते सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, पण तिथनं डाउनलोड करण्यास काही भावना प्रॉब्लेम येतो. तर तुम्ही सिम्पली आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता भावनो. जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज होत असतं ते सर्व काही मी इथं टेलिग्रामवरती अपलोड करत असतो. तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे भावनो, जाऊन तुम्ही जॉईन होऊ शकता. आणि भावनो तुम्हाला नेक्स्ट एडिटिंगचा ट्युटोरियल कोणता येणार आहे त्याचा डेमो व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि तुम्हाला काही क्वेश्चन असतील एडिटिंगबद्दल किंवा माझ्याशी पण काही विचारायचं असेल बोलायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामला सिम्पली मेसेज करू शकता. आणि भावनो तुम्ही अजून आपल्या व्हिडिओला लाईक केला असेल केलं नसेल तर लाईक करा किंवा नका करू भावांनो, पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण की आपल्या चॅनलवरती अशी ट्रेनिंग एडिटिंग मराठीमधनंच शिकवले जाते. तर चला भावांनो, जरा वेळ न घालवता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके, तर भावना आपल्याला काइन मास्टर ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर इथं प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून भावनो इथनं आपल्याला जी मधली साईज 9.16 ही साईज सिलेक्ट करायची फुल स्क्रीन भावनो. ठीक आहे, कारण की आपला स्टेटस जो फुल स्क्रीन होणार आहे. त्यानंतर बघू शकता तुम्हाला इथं सेटिंगचं ऑप्शन शो करता, याच्यावरती क्लिक करायचं आहे. आणि इथं तुम्हाला खाली एडिटिंगच्या ऑप्शनवरती जाऊन इथं बघू शकता फिल स्क्रीनवरती ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर भावनो आता बघू शकता वरती मीडियाचं ऑप्शन शो करत आहे कोपऱ्यामध्ये, त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्याच्यानंतर भावनो तुम्हाला इथनं सिम्पली एक PNG सिलेक्ट करायची. हीच PNG तुम्हाला हवी असेल भावनो तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. PNG आणि सगळं काही मटेरियल मी तिथं अपलोड करत असतो. आणि गुगल ड्राईव्हनी डिस्क्रिप्शनमध्ये पण दिलेलं आहे. आणि याची जी लेंथ आहे भावनो तुम्हाला कमसे कम 20 सेकंदापर्यंत घ्यायची, जितकं तुम्हाला स्टेटस क्रिएट करायचं आहे. ठीक आहे, आणि याच्यावरती क्लिक करायचं भावनो. आणि वरती बघू शकता थोडीशी आपल्याला हे दिसतंय लोगो दिसतोय, तो लोगो आपल्याला हटवायचा आहे. तर त्यासाठी थोडंसं झूम करून घेऊ भावनो. आणि अशा प्रकारे बघू शकता, अशा प्रकारे PNG एकदम परफेक्टपणे ॲड करून घ्यायची. आणि बघू शकता इथं डबल मायनसचं ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती क्लिक करून याला ओके करायचं आहे. ओके केल्याच्यानंतर भावनो करायचं काय, परत लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जायचं आहे भावनो, लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. आणि इथनं तुम्हाला आणखीन एक व्हिडिओ मिळेल, तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे सगळ्यात पहिले. ठीक आहे, आता हा व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर भावनेला असं घुमवून घ्यायचं आहे. आणि याची जी लेंथ आहे भावनो अशा प्रकारे याला फुल स्क्रीन करायचं आहे, बघू शकता अशा प्रकारे. ठीक आहे, परत करायचं काय, याच्यावरती क्लिक करायचं भावनो, असं इथल्यावर घेऊया. याच्यावरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इथं क्रोमा कीचं ऑप्शन शो करत आहे, याच्यावरती क्लिक करायचं आहे. याला इनेबल करायचं आहे भावनो. ठीक आहे, अशा प्रकारे दिसेल. आणि याचा जो खाली साईज भावनो ती आपल्याला परफेक्टपणे ॲड करून घ्यायची, बघू शकता अशा प्रकारे ॲड करून घ्यायची भावनो. ठीक आहे, ग्रीन कलर आपल्याला दिसणार नाही, बघू शकता. पुरे बॉक्स ओपन होत नाही तोपर्यंत आपल्याला घ्यायचं. तर थोडंसं आपण 22 सेकंदापर्यंत घेऊया. ठीक आहे, म्हणजे पुरे बॉक्स ओपन होतील भावनो अशा प्रकारे. आणि याच्यावरती क्लिक करायचं, याचा जो समोरील पार्ट आहे आपल्याला कट करून घ्यायचा आहे, कारण की आपला व्हिडिओ जो आहे 22 सेकंदापर्यंतची. त्यानंतर करायचं काय भावनो, परत आता आपल्याला लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती जाऊन भावनो आपल्याला परत याच्यामध्ये एक PNG ॲड करायची. ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे PNGला असं प्रकारे फुल टू स्क्रीन करून घ्यायचं भावनो, बघू शकता अशा प्रकारे. अशा प्रकारे आणि हिची जी लेंथ आहे शेवटपर्यंत न्यायची. ठीक आहे, हिची जी लेंथ शेवटपर्यंत नेल्याच्यानंतर करायचं काय, परत आपल्याला लेअरच्या फस यायचं भावनो. लेअरच्या फस आल्याच्यानंतर थोडंसं आपण हे चांगल्या प्रकारे ॲड करून घेऊया. अशा प्रकारे राहून द्यायचं भावनो. त्यानंतर करायचं काय, लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. आणि इथनं तुम्हाला एक व्हिडिओ मिळेल भावनो, तो व्हिडिओ सिलेक्ट करायचा आहे, बघू शकता हा वाला. ठीक आहे, हा व्हिडिओ सिलेक्ट केल्याच्यानंतर कैचीच्यासाठीच्या ऑप्शनवरती जाऊन याला फुल टू स्क्रीन करून घेऊया. बॅक यायचं आहे. आणि खाली तुम्हाला ॲडजस्टमेंटचा ऑप्शन दिसत आहे, याच्यावरती 3 नंबरचा फुल करायचं आहे. परत बॅक यायचं आहे. ब्लेंडिंगचा ऑप्शन शो करता, याच्यावरती येऊन आपल्याला स्क्रीनवरती सोडायचं आहे. ठीक आहे, स्क्रीनवरती सोडल्याच्यानंतर परत आपल्याला करायचं काय, ब्लेंडिंगचा लेअरवरती जायचं आहे. लेअरवरती जाऊन मीडियावरती जायचं आहे. आणि इथनं आणखीन एक आपल्याला एक व्हिडिओ सिलेक्ट करून घ्यायचा आहे, बघू शकता हा व्हिडिओ. या व्हिडिओला अशा प्रकारे भावनो झूम करून घ्यायचं आहे. थोडंसं अजून झूम करून घेऊया. अशा प्रकारे झूम करून घ्यायचं आहे. आणि याला इथं मधून भागी एकदम परफेक्टपणे ॲड करून घ्यायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे
परत करायचं काय, इथं खाली ब्लेंडिंगचं ऑप्शन शो करता आहे, याच्यावरती यायचे आणि याला स्क्रीनवरती सोडायचे. याला परत याच्यावरती क्लिक करायचे आणि याला सेंड टू पहिल्या व्हिडिओला क्लिक करायचं आहे आणि याला सेंड टू बॅक करायचं आहे. परत याच्यावरती क्लिक करायचं भावनो आणि याला पण सेंड टू बॅक करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे ते अशा प्रकारे दिसेल भावनो. तर आता पूर्णपणे तुमचा व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. थोडंसं आपण याच्यावरती सॉन्ग ॲड करूया, मला कॉपीराईट येईल त्याच्यानं मी तुम्हाला असंच प्ले करून दाखवतो की कसा आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. तर बघू शकता भावांनो, असा काही या प्रकारे आपला व्हिडिओ. आणि भावांनो या ग्रीन स्क्रीन व्हिडिओवरती आहे भावांनो, याच्यावरती एक सॉन्ग येते, आपल्याला इथं जाऊन ऑन ऑफ करावं लागेल. ठीक आहे, आता मी प्ले करतो. तर अशा प्रकारे भावांनो आपला व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. अशा प्रकारे तुमचा व्हिडिओ बनणार आहे, बघू शकता. अशा प्रकारे याच्यामध्ये इफेक्ट लागेल भावांनो. तर अशा काही प्रकारे तुमचा व्हिडिओ बनवून पूर्णपणे रेडी झालेला होणार आहे भावांनो. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा भावांनो, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी घेऊन येत असतो भावांनो. तर बघू शकता पूर्णपणे आपला परफेक्ट व्हिडिओ बनवून रेडी झालेला आहे. आता करायचं काय, याच्यावरती एक सॉन्ग ॲड करायचं आहे. तर इथं आपण ऑडिओच्या ऑप्शनवरती जाऊया आणि इथनं ज्या पण फोल्डरमध्ये तुमचं सॉन्ग असेल तिथनं आपण सिलेक्ट करून घेऊया. आता ठीक आहे, इथनं मी सॉन्ग ॲड करून घेतलेलं आहे भावांनो. ठीक आहे, तर थोडंसं तुम्हाला डेमो दाखवतो की आपला व्हिडिओ कसा बनलेला आहे, कसा वाजेल. मेरे सपनों की रानी कब तर बघू शकता भावांनो, अशा प्रकारे काहीतरी तुमचा व्हिडिओ बनवून पूर्णपणे रेडी होईल. त्यानंतर इथं शेअरच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आणि याला फुल HD मध्ये एक्सपोर्ट करून घ्यायचं आहे भावांनो. ठीक आहे, तर भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुमच्यासाठी अशी ट्रेनिंग एडिटिंग मी घेऊन येत असतो मराठीमधनं. आणि भावांनो जे काही व्हिडिओमध्ये मटेरियल यूज झालेलं आहे ते सगळं काही मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे, तिथनं डाउनलोड करण्यास काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि काही प्रॉब्लेम आला एडिटिंग करायला तर मला कमेंट करून नक्की कळवा भावांनो, मी तुम्हाला रिप्लाय 100% देईल. तर चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय.